घराच्या बाहेर सध्या आंदोलन केलं जात आहे। शिवसैनिकांकडून हे आंदोलन केलं जात आहे कारण नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंसंदर्भातल्या एका केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। साहित्य संमेलनामध्ये बोलताना मुलाखतीदरम्यान नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर अशी टीका केली आणि त्यानंतर आता शिवसैनिक आक्रमक झाले असून नीलम गोरे यांच्या पुण्यातल्या घराच्या बाहेर त्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन सध्या केलं जातं आणि विरोधात घोषणाबाजी देखील केली जाते। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। प्रदीप, सुमित, आपण पाहतो की या ठिकाणी ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। आपण पाहतो की या ठिकाणी आंदोलन जे आहे ते केलं जातंय। आपण पाहतोय की एक डमी मर्सिडीज जे आहे ते खेळण्यात या ठिकाणी शिवसैनिकांकडून आणण्यात आलेली आहे आणि आपण पाहतोय की टायरवाल्या काकू अशा पद्धतीचा नीलम गोरेंचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे। आपण पाहतोय की ही डमी मर्सिडीज जी आहे ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। काय, कशासाठी आंदोलन करताय? कशासाठी आंदोलन करताय? आज ह्या बाईची लायकी नसताना तिने आमच्या साहेबांबद्दल बोलली। जी बाई खाऊन खाऊन माजली आहे, तिला काय कमी पडलं होतं? तिला आमदारकी तिला पाहिजे, उपसभापती तिला पाहिजे नाही। आज सगळं आमच्याकडनं घेऊन तिने आज आमच्या साहेबांबद्दल बोलणार असल्या बाईची लायकी नसलेल्या बाईने मातोश्रीवर खाली डोका वर पाय। नीलम गोरे या जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होते त्यांना अनेक लाभाची पदं ही बाळासाहेब ठाकरे असल्यापासून देण्यात आलेली आहेत। जवळजवळ आतापर्यंत त्यांना 10 लाभाची पदं दिली। एवढी 10 लाभाची पदं देऊन सुद्धा त्यांनी गद्दारी करत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी आजच्या एबीपी माझाच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की एका पदासाठी एक मर्सिडीज आम्हाला उद्धव ठाकरे यांना द्यावी लागते। तर नीलम गोरे यांनी आतापर्यंत त्यांनी जेवढ्या मर्सिडीज माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिल्यात त्याच्या पावत्या आम्हाला सादर कराव्यात। आणि या निमित्तानं मी नीलम गोरेंना सांगते की तुमच्याकडे जर 10 हे देण्याची कॅपॅसिटी आहे, तुम्हाला 10 मर्सिडीज देण्याची तुमची ताकद आहे, तर तुमच्या मागे ईडीची कारवाई लावलीच पाहिजे की तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून। जर उद्धव ठाकरेंना जर एवढ्या मर्सिडीज दिल्या असत्या तर आतापर्यंत उद्धव साहेबांनी 2 मर्सिडीजची मोठमोठी शोरूम टाकली असती। नीलमताईंनी बोलताना जरा भान ठेवायला हवं होतं, खाल्ल्या अन्नाला जागायला हवं होतं। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत बोलताना विचार करायला हवा होता। आणि उद्धवजींनी आम्हाला आजपर्यंत एकही मर्सिडीज मागितली नाही, पण नीलमताईंना आजपर्यंत इतक्या मर्सिडीज दिलेल्या आहेत। तर आमची फक्त एवढीच प्रतिक्रिया आहे की नीलमताईंनी त्या सगळ्या मर्सिडीजची पोचपावती त्यांनी जेवढ्या मर्सिडीज दिल्या ते सगळं आम्हाला आजपर्यंत डाटा द्यावा आणि एवढ्या मर्सिडीज कोणाच्या तरी एकाच्या नावावर असणं आम्हाला तरी असं एवढ्या